हे नरक आहेत. पण हे नरकच का होतात ना? आपल्याकडनं दोष घडतात म्हणून. मग ते दोषच कुठले आहेत? ते म्हणजे एक क्रियावधीचे दोष आहेत आणि एक देहावधीचे दोष आहेत. याच्यामध्ये आपण त्या शब्दांमध्येच त्याचे अर्थ दिलेले आहेत. क्रियावधीचा दोष आणि देहावधीचा दोष. क्रियेचा अवधी जोपर्यंत आहे, म्हणजे क्रिया घडली हाच त्याच्यासाठी अवधी आहे. जोपर्यंत क्रिया घडत नाही तोपर्यंत दोष नाही. म्हणजे त्याचा जो लेप लागला पाहिजे ना, तो लेप नाही लागत. तुम्ही मानसिक दोष करा, वाचिक दोष करा, पण लेप नाही लागत त्याचा. प्रारब्ध जे आहे घडलं, मानसिक वाचिक झालं, ते चाल जी आहे दोषाची ती सुरू आहे, परंतु लेप लागला नाही अजून. पण ज्या दिवशी शारीरिक क्रिया घडेल, प्रारब्ध घडेल, त्या दिवशी ते कर्म भोगण्यासाठी आता तयार आहे. जेव्हा त्याचा पर्याय येईल, परवड येईल, तेव्हा ते भोगावं लागणार आहे. याला म्हणतात म्हणजे क्रिया घडणे. क्रिया घडणे कशाला म्हणतात? मानसिक, वाचिक आणि शारीरिक अशी 3 पद्धतीत कार्य पूर्ण झालं की ते कशामध्ये आलं? क्रियावधीमध्ये. म्हणजे क्रिया ती घडली. आता त्याच्यामध्ये पण ज्या क्रियेचा क्रिया घडल्या दोष लागतो, क्रिया पूर्ण झाली आणि दोष लागला, त्याला क्रियावधीचे प्रमाद असं म्हटलं जातं. आणि ज्या कर्मांचा दोष जो आहे, ते दोष तर घडला परंतु तो दोष लागला नाही अजून, त्याला देहाचा अवधी आहे. मरेपर्यंत आपल्याला प्रायश्चिताला उरी आहे. जो जर का त्या वेळामध्ये तुम्ही प्रायश्चित्त केलं तर त्या देहावधीच्या प्रमादाची जी चाल आहे ती त्या ठिकाणी थांबू शकते. प्रायश्चिताची व्याख्या मी तुम्हाला परत एकदा सांगेन. प्रायश्चित्त म्हणजे ते 5 दंड घालून रडारड करणे, ते प्रायश्चित्त नाही. ते प्रायश्चित्त डोक्यातनं काढून टाका तुम्ही, त्याच्या मागे लागू नका. प्रायश्चित्त म्हणजे तुम्हाला जो दोष घडला, तो दोष तुम्हाला कळला आणि मरेपर्यंत त्याच्याविषयी दुःख ठेवणे आणि तो दोष परत घडू न देणे, या गोष्टीला प्रायश्चित्त असं म्हटलं जातं. बाईसांकडनं जो दोष घडला तो शेवटपर्यंत त्यांनी लक्षात ठेवलेला होता की मी देवाला पाय पुसणं बसायला दिलं, शिळं अन्न दिलं वगैरे वगैरे, उचासनी मी बसले. हे सगळे स्वतःचे दोष बाईसांनी शेवटपर्यंत लक्षात ठेवले आणि ते दोष परत घडू दिले का? चुकून माकून तरी घडले का बाईसांकडनं दोष? नाही घडले. हे आणि जेव्हा केव्हा त्याची आठवण आली ते कानावर हात द्यायचे, देवा ते काही आठवण देऊ नका. जळायच्या बाईसा म्हणजे शेवटपर्यंत प्रायश्चित्त सुरू होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो दोष परत घडू न देणे, या गोष्टीला प्रायश्चित्त असं म्हटलं जातं. हे प्रायश्चित्त ज्या दिवशी घडेल त्या दिवशी देहावधीचा जो दोष घडलेला आहे त्याची चाल तिकडे थांबून जाणार आहे, ती आता पुढे चालणार नाही. आणि म्हणून देहावधीचे आणि क्रियावधीचे दोषांमध्ये तुम्हाला फरक कळाला. क्रिया घडल्यानंतर दोष लागला ते क्रियावधीचे प्रमाद, आणि दोष घडल्यानंतर पण त्याचा लेप लागला नाही, तर जर का त्या दोषाशीच तो माणूस जर का सरला तर ते देहावधीचा दोष पण क्रियावधीमध्ये बदलू शकतो. पुढे जाऊन त्याच्याकडनं जो प्रसव चाल आलेला आहे, ती प्रसव चाल म्हणजे आता देहावधीच्या दोषाची जर का तामस बुद्धी जर का आहे ठेवलेली, पण हिंसा कोणाची केलेली नाही, पण त्याचं प्रायश्चित्त पण केलं नाही, पुढे तो दोष पुढे जाऊन त्याला हिंसा प्रमाद करायला तो भाग पाडू शकतो. म्हणजे तो तिकडे घेऊन जाईल. अशा पद्धतीने देहावधीचे दोषांचं प्रायश्चित नाही केलं तर ते क्रियावधीमध्ये जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला क्रियावधीचे प्रमाद म्हणजे काय आहे? विकार दोष, विकल्प दोष आणि कुठला? विकार, विकल्प आणि हिंसा दोष. विकार दोष म्हणजे काय आहे की सर्वप्रथम म्हणजे जीव विकारा वेगळा केवळही झाल्याची नाही. आणि एकीकडे स्वामी सांगतात विकार शून्य आहे ना. आता हे जर का आपला अभ्यास झालेला नसेल तर आपल्याला हे कळणारच नाही. स्वामी एकीकडे एक सांगतात, दुसरीकडे एक सांगतात, असं आपला समज होऊ शकतो, गैरसमज. परंतु अभ्यास झाल्यानंतर कळतं
की विकार शून्य पण बरोबर आहे आणि विकार वेगळा केवळ झाला नाही हे पण बरोबरच आहे. म्हणजे विकारच दोन प्रकारचे, ऊर्ध्व विकार आणि एक अध विकार. ऊर्ध्व विकार म्हणजे परमेश्वर पैकीच आवडीपूर्वक करणं, ती करण्याची इच्छा होणं, त्याविषयी बोलणं आणि वास्तविक ती क्रिया आवडीपूर्वक सगळं करणं. आवडीपूर्वक बरं का, हे सगळं ऊर्ध्व क्रियेमध्ये जातं, ऊर्ध्व विकारामध्ये. ईश्वराच्या सगळ्या गोष्टी करण्याची आवड असणे. आणि अधविकार म्हणजे काय, जीव देवता प्रपंच यांच्या सगळ्या गोष्टी करण्याची आवड असणे, याला काय म्हणतात, अधविकार. स्वामी सांगतात जीव विकार वेगळा केव्हा झाला की नाही. एक तर आपण ऊर्ध्व विकारात असतो, एक तर अधविकारात असतो. भट्टोबास आधीच्या काळात कशामध्ये होते, अधविकारात होते. आणि स्वामींची भेट झाली. भेट कशाला, स्वामींचं नावच ऐकलं त्यांनी, दादोसांनी म्हटलं, त्यांनी ऐकलं, त्यांना वेद निर्माण झाला. आणि स्वामींच्या भेटीसाठी ते स्वतः दादोसांना म्हणतात. आबाईसा वगैरे त्यांनाही बरं वाटतं, हे स्वतःहून म्हणतात भट्टोबास. म्हणजे हे काय झालं, ऊर्ध्व विकारामध्ये बदल झाला. स्वामी म्हणतात आता येथूनही तुम्हा काय होणार आहे, स्थित्यंतर किंगा, म्हणजे तुमच्यामध्ये बदल होत राहणार, ऊर्ध्व विकार वाढत वाढत जाणार आहे. आता भट्टोबासांकडे अधविकार शिल्लक नाही. एक वेळ होता की ऊर्ध्व विकारच नव्हता. आत्ता एक वेळ आधी भट्टोबासांची की अधविकारच नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक तर जीव अधविकारात असतो, नाही तर एक ऊर्ध्व विकारात असतो. तर स्वामींनी सांगितलं, जीव मायेसी अधीन होय का प्रपंचासी अधीन होय. मध्ये असण्याची ही कुठल्या जीवाची गत सांगितली, ही अज्ञान जीवाची, जो ईश्वराकडे जाणारा नाही आहे त्या जीवाची. सर्वसामान्य जीव असे असतात, एक तर तमात असतात, त्यांना सृष्टीत असतात. परंतु जो ईश्वराकडे जाणारा जो जीव आहे, अप्रोक्ष ज्ञान अनुसरण ज्यांचं सिद्धार्थ गेलेलं आहे, पुनःसंबंधी जे जन्मले, ते कुठे आहेत, मध्ये. म्हणजे ते मायेच्या पण अधीन नाही ना प्रपंचाच्या पण अधीन नाहीत. म्हणजे प्रपंचात राहून सुद्धा प्रपंचाच्या अधीन नाही, आवडच नाही प्रपंचाबद्दल. हे ऊर्ध्व विकाराकडे गेले ते. म्हणजे ते कशामध्ये आहेत, ईश्वराकडे जाणारे जीव आहेत. अशा पद्धतीने इथे अधविकार ऊर्ध्व विकार आपण बघितलं. अधविकार काय आहे, अधविकार जो सांगितलेला आहे तो आपल्याला शून्य करायचा आहे. आपण विकार शून्य केलंय. अस्तिपरीचं पहिलं वचन जे पाळण्याचा प्रयत्न केला, विकार शून्य झालो आपण. पण आपण काय केलं, ऊर्ध्व विकाराची शून्यता केली, अधविकाराची शून्यता नाही केली. ते जसं सुतार काम करणारे असतात ना, ते असं ते आखून घेतात, त्याच्यामध्ये कुठला भाग कापायचा आणि कुठला भाग ठेवायचा आहे. जो कापायचा भाग असतो त्याच्यावर फुल्या करतात ते, की हा भाग कापून टाकायचा नकोय आपल्याला. आणि जे ठेवायचं त्याच्यावर फुल्या नसतात. म्हणजे जो दुसरा माणूस कापणारा असेल तो, त्याला ते कळतं बरोबर. आपल्याला हा विषयच नाही कळाला. आपण काय केलं, ऊर्ध्व विकार शून्य करून टाकला आणि अधविकार आपण जतन करून ठेवलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, विकार शून्य. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ज्ञान झालं, आपण वासनिक दशेत आलो, त्याच्यानंतर आपण अनुसरण दशेमध्ये आलो, की मग त्या ठिकाणी अनुसरण दशेमध्ये आल्यानंतर आपल्याला जीव देवता प्रपंच यांच्याविषयी विकार नसला पाहिजे. म्हणजे त्यांच्याविषयी आवड हा प्रकार नसला पाहिजे. विकार म्हणजे काय, पदार्थ संबंधी जीव आन सारखा होय आणि उल्लेख उपजे, ही ती विकाराची व्याख्या केलेली आहे. म्हणजे त्याच्याविषयी वेद निर्माण होणं. तर जीव देवता प्रपंचाविषयी वेद निर्माण होता कामा नये, हे आहे विकार शून्य. आणि ऊर्ध्व विकार म्हणजे हे विकार शून्य तर केलं, पण त्याच वेळेला ऊर्ध्व विकार पण वाढवता आला पाहिजे. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत आपल्या. आलं लक्षात. नुसताच विकार शून्य करून नाही चालणार, अधविकार शून्य करून नाही चालणार. अधविकार शून्य करून ऊर्ध्व विकार सुद्धा आपल्याला वाढवावा लागणार आहे. या दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण जर का विकार शून्य नाही केलं तर मग विकार दोष घडू शकतो. म्हणजे ईश्वरापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त आवड आपल्याला जी आहे, हाच आपला विकार आहे. तो आपल्याला हळूहळू कमी करायचा. तिकडचा भाग कमी करून, भट्टोबास जे होते त्यांनी काय केलं, आईकडे ते दिलं ना, संबळ गाठोडं देऊन टाकलं.
गाठोडं म्हणजे कसलं गाठोडं होतं, जबाबदारीचं गाठोडं आईला देऊन टाकलं. नंतर मागे वळून बघितलं का त्यांनी? उलट स्वामी म्हणतात जा इथून. घरचा विचार केला पण सकारात्मक विचार नाही केला घरचा. ते म्हणाले नाही, ते तर अविद्या आहे किंवा ते कसं आहे, दोषजनक आहे, तिकडं जाणं म्हणजे. उलट आमच्या माहीम भट्टाने पण विचार केला, परंतु कसा विचार केला, लगेच नाही, ते तिथं नाही जायचं. आत्ता जर का अनुसरलो नाही तर परत अनुसरण्याचा योग येणार नाही. जे त्यांनी सकारात्मक विचार केला नाही घरी जाण्याचा. अशा पद्धतीने या ठिकाणी आधविकाराची शून्यता करताना आम्हाला हे दिसतात. म्हणजे आपल्यामध्ये मनामध्ये तुम्ही प्रपंचात जरी आहात तर प्रपंचात राहून आधविकाराची शून्यता करता आली पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही कुठेतरी लांब निघून गेले आणि मग तिथे आधविकाराची शून्यता करताय, ते तर सहज शक्य होऊ पण शकतं आणि एका विशिष्ट वेळेला परत आठवू पण शकतं. तुम्ही जर का गोड बंद केलं ना खायचं, तर कधी कधी एकदम एवढी खाण्याची इच्छा होऊन जाते की काय करू आणि काय नाही असं होऊन जातं. गोड खाऊसं वाटतं एवढं, ते पण धोकादायक आहे. म्हणून इथे राहून वासनिक हा विषय का ठेवला देवाने? वासनिक दशेमध्ये तुम्हाला सर्व पहिले तयार व्हायचं आहे. अनुसरणाची गडबड करू नका. वासनिक दशेत पहिले तयार व्हा. वासनिक दशेत तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही अनुसराल तेव्हा तुम्ही परिपक्व असणार. आणि तुम्ही गडबडीत जर का असं अनुसरलात की मग या विशिष्ट वेळाने गोड खायची इच्छा होऊन जाईल. गोड म्हणजे कसं आहे, गोड खाल्ल्यानंतर स्मरण किती होतं? गोड खाल्ल्याने स्मरण वगैरे काही होत नसतं. स्मरणाचा गोडवाच राहत नाही, नंतर झोप येते जास्तीत जास्त. म्हणजे तसा प्रकार होऊ शकतो. म्हणून वासनिक दशेत चांगले तयार व्हा आणि वासनिक दशेमध्ये विकार विकल्प जे काय आहे म्हणजे त्याची आपल्याला शून्यता करायची. यथा तुम्हाला जर का स्मृतीस्थळाचं प्रमाण दिलं तर आमच्या हिराईसा आहेत. हिराईसा कुठे आहेत? मार्गात नाही आहेत, ह्या प्रपंचात आहेत. आणि प्रपंचात राहून त्या वासनिक दशेमध्ये पोचलेल्या आहेत. आणि वासनिक दशेत पोचून तिथं थांबल्या नाहीत, ते अनुसरणाची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि काय म्हणतात, एक तर तुम्ही जा नाही तर मला तरी जाऊ द्या. मग ते काय म्हणतात की दामोदर पंडित म्हणतात की तुम्ही जा. म्हणजे ती तयारी त्यांची पूर्ण झालेली आहे. आता इथे आपल्याला त्यांची विकार शून्यता कुठे दिसते की त्यांची मुलगी आजारी आहे. आजारी आहे आणि त्याच वेळेला भटोबासादिक हे पण येणार आहेत. आणि ती तिला झाकून ठेवते आणि आधेमध्ये येऊन बघते ती. आणि मग ते मध्येच ह्यांना सगळं जेवायला वगैरे वाढल्यानंतर वगैरे म्हणा, नंतर मग ती सरते. त्यावेळेला पण ती बिलकुल तिकडे ती कललेली नाही. सगळं विकार शून्य तिकडचं झाला आणि विकार ऊर्ध्व मात्र इकडचा त्यांनी केलेला आहे. सगळा ओढा कल इकडे आहे की भटोबासादिक आलेले आहेत, त्यांचं यथोचित विधी त्यांनी पार पाडला. त्याच्यानंतर स्वतःही जेवले आणि त्याच्यानंतर मग ते जे औपचारिक जो रडण्याचा जो हे आहे तो त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे प्रपंचात राहून विकाराची शून्यता कशी करावी ते आम्हाला हिराईसांकडनं बघायला मिळतं किंवा मग आम्हाला लुखाईचा बाभुळगावकरांकडनं ते शिकायला मिळतं. असं विकार हा एक क्रियावधीचा दोष आहे, जो घडला की दोष लागत असतो. त्याच्यामध्ये मुख्य विषयाचा जर का भोग घेतला तर विकार दोष हा लागत असतो. त्याच्यानंतर हिंसा दोष आहे किंवा त्याच्यानंतर आपण हिंसा दोषच घेऊया. हिंसा दोषामध्ये सांगितलेलं आहे की आमच्या स्वामींनी कशापासून कशाची हिंसा करायला सांगितलेली आहे की नाही सांगितलेली आहे? प्रश्न बघा माझा कसा आहे, हिंसा करायला सांगितली की नाही करायला सांगितली? स्वामी सांगतात कलियुगी हिंसा अधर्म आणि चहुयुगी हिंसा अधर्म. एकूण 4च युग आहे. कलियुगी हिंसा अधर्म, इतर तिन्हीवर हिंसा केली तर चालेल का? चहुयुगी हिंसा अधर्म. मग ईश्वर सेवेत हिंसा केली तर चालेल का? नाही. येथीची सेवा ते भूत अविरोधे करावे किंगा, चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की. येथीची सेवा करताना सुद्धा हे लक्ष द्यावं लागेल आपल्याला. म्हणजे हे सर्व बघायचं आहे, हिंसा ही घडली नाही पाहिजे. आता आपण जे महानुभाव
पंथीय लोक आहोत हे आपण हिंसक आहोत की निर्हिंसक आहोत? निर्हिंसक आहोत. परंतु इथे तर उठता बसता हिंसा घडते. डोळ्याची पापणी लावते त्याच्यात हिंसा घडते. तुम्ही स्थान वंदनाला जाता, देवपूजा करायला जाता, विधी करायला जाता, सगळीकडे दंडवत घालता, सगळीकडे तर हिंसा चालूच आहे. हिंसा तर दरा दरकुटाही न चुके असं सांगितलंय. मग आपण निर्हिंसक कसे? आपणही हिंसा करतोच आहे. आपण कमी हिंसक आहोत, निर्हिंसक नाही. आपण कमी हिंसक आहोत. म्हणजे आपण कशाची पण हिंसा करत बसत नाही, जे स्वाभाविक घडते तेच. तरी देखील आपण निर्हिंसक आहोत. का बरं? कारण की आपण आपल्या कडाने हिंसा करत नाही. जसं काही लोक स्वतःच्या कडाने वास्तविक जाऊन त्या मनुष्याला, त्या प्राण्याला, सूक्ष्म जंतूंना अक्षरशः त्यांची हिंसा करतात. तसं आपण आवर्जून जाऊन कोणाची हिंसा करत नाही. हिंसेचा भाव आपल्या मानवपंथीयाच्या मनामध्ये नाही, म्हणून आपण निर्हिंसक आहोत आणि तसं पाहता कमी हिंसक आहोत. अशा पद्धतीने इथे हिंसा म्हणजे आमच्या स्वामींनी सुरुवात केली की सूक्ष्म जंतूंची देखील हिंसा होता कामा नये किंवा कमी प्रमाणात झाली पाहिजे. अवास्तव नको. आणि म्हणून अनावश्यक पाणी सांडणे नको, अनावश्यक धावपळ नको, उगाचच बडबड नको. सगळ्या ह्या गोष्टी आहेत ज्या हिंसा, सूक्ष्म जंतूंची हिंसा चुकवण्याचे सुद्धा उपाय आमच्या देवाने सांगितलेले आहेत. दृश्य जंतूंमध्ये सांगितलं की तुमची मुंगी रांड न व्हावी किंवा मुंगी विरू न चिंतावे. अजून अलीकडचा टप्पा देवाने सांगितला. त्या मुंगीचं वैरत्व चिंतू नका, तिचा मृत्यू चिंतू नका. म्हणजे इथून सुरुवात जर का तुम्ही केली तर काय होणार की पुढे मनुष्याधिकाची हिंसा होण्याचा योग येणार नाही आणि पुढे उभयदृश्यापर्यंत जाणार आहे. तुम्ही म्हणाल मुंगीची हिंसा चिंतलं तर होणार काय? तर ते उभयदृश्य अवतारापर्यंत जाणार. म्हणजे त्याचं पहिलं टोक हिंसेचं चिंतन आहे आणि त्याचं शेवटचं टोक उभयदृश्य अवताराचं. ते तिथे जे काही सांगितलेलं आहे, नित्य नरकाला भाजन होऊ आपण, अशा प्रकारची क्रिया आपल्याकडनं होऊ शकते. या टोकाला पण ते जाऊ शकतं बरं का. म्हणून आपल्याला काय करायचं, इथे मुंगीचं वैरत्व मनात येत असेल तर ते तिथे थांबवता आलं पाहिजे. माझं असं चिंतन आहे की मुंगीच का सांगितली, तर मुंगी असा प्राणी आहे जो तुम्हाला कुठेही भेटतो. कुठं पण जातो. मी घरात चांगल्या, एकदम चांगल्या तुम्ही याच्यामध्ये घरात राहताय, लाखोचं घर आहे, करोडोचं घर आहे, तिथे पण मुंगी असते. शेतात जा तिथेही असते, एखाद्या दरादरपुटात जा तिथेही मुंगी असते. म्हणजे मुंगी सगळीकडे भेटेल तुम्हाला. म्हणून मुंगी. आणि मुंगी बघितल्यानंतर कोणालाही आनंद होतो का तुम्हाला? की बरं आज मुंग्या झागल्या बरं का चपातीला, आनंद होतो का? पण काळ्या मुंग्या बघितल्या की होत असेल. म्हणजे काळ्या मुंग्या म्हणजे पैसा येणार आहे असं काहीतरी असतं का? असं कुणी म्हटलं काळ्या मुंग्या आल्या की पैसा येणार आहे आता. म्हणजे आता पैसा येईल की नाही येईल माहिती नाही, पण तुम्ही जर का ते झाडले आणि त्या मुंग्या मेल्या की हिंसा दोष मात्र आपल्याला, म्हणजे थोडका जो सुरुवात आहे तिथं लागणार आहे आपल्याला. अशा पद्धतीने असं काही नसतं बरं का, काळ्या मुंग्यानी पैसा वगैरे येतो. नाही तर तुम्ही म्हणाल बाबांनी सांगितलं, तर तसं काही नाही. तिथून ती सुरुवात आहे. आणि मुंगी बघितल्याचा कोणालाच आनंद होत नाही, सगळ्यांना रागच येतो त्या मुंगीचा. बघितल्या राग येतो. म्हणून स्वामींनी तुमचा राग तिथे ठेचून काढला, सांगितलं की तिचं वैरत्व अजिबात चिंतायचं नाही. आता मुंगीचं वैरत्व न चिंतन कधी घडेल आपल्याला? कसं घडेल? आता मी ह्याचं पण चिंतन केलं. मुंगी बघितली की राग येणारच आहे, पण तिचा राग नाही आला पाहिजे. हे कधी होईल आपल्याकडनं? तर तुम्हाला आम्हाला हे करता आलं पाहिजे की ती मुंगी सुद्धा आज मुंगीच्या देहात आहे, ती उद्या मनुष्याच्या देहात येणार. तिला पण या सृष्टीमध्ये ज्ञान होणार. आणि उद्या जर का तिने आस्तिपरीचं आचरण चांगलं केलं तर ती कुठं जाणार? पुनःसंबंधाला जाणार. ती मोक्षाला जाणार आहे की नाही? जे झुरळ आहेत, ज्या उंदरांना तुम्ही कंटाळले आहेत, मुंग्यांना हे सगळे प्राणी, हे सगळे जीव आहेत. आणि ह्या सगळ्या जीवांना एकतर ज्ञानपाळी झालेली असेल किंवा पुढे ज्ञान होणार पुढच्या मनुष्य देहामध्ये, आणि हे मोक्षाला येणार आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ह्यांचं वैरत्व चिंतू नका. हे सुद्धा परमेश्वराचेच आहेत. फक्त आत्ता
त्यांचं कर्मफळ थोडं वेगळं आहे. देवाचं मणितले न केल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. ज्या दिवशी जे देवाचे मणितले करतील ते सुद्धा तिथे मोक्षामध्ये असतील. आणि एकेवेळी हे सगळे आपण तमामध्ये होतो हा विचार जर का तुम्ही केला प्रत्येक जीवाविषयी, तर तुम्ही कुठल्याच जीवाशी भांडूच शकत नाही. तुम्ही बसमध्ये अनोळखी व्यक्तीशी भांडाल, पण तुम्हाला जर का कळलं हे पण मार्गातच येत आहेत, तर तुम्ही भांडाल का त्या व्यक्तीसोबत? नाही रे, हे तर आपले उपदेशीच आहेत, हे मार्गातच येत आहेत, उलट मग काही भांडायची आवश्यकता नाही. तसं आहे, हे सगळे मोक्षाला येणार आहेत कधीतरी, आज नाही उद्या नाही. आणि कदाचित असं पण होऊ शकतं बरं का, आपण मागे पडून जाऊन ते जे मुंगीतला जीव आहे तो पुढे निघून जाईल आपल्या, असं पण होऊ शकतं. हे सगळे लक्षात घेतलं तर तुम्ही मुंगीचं काय पण या जगामध्ये कुठल्याच जीवाचं वैरत्व चिंतन करू शकणार नाहीत. हे आम्हाला करायचं यार, हे वचन पाठ नाही करायचं आम्हाला. मुंगीवरून चिंतन नुसतं वचन नाही पाठ करायचं, ही आपल्याला प्रक्रिया सुरुवात करायची आपल्या मनामध्ये. हे का सांगतोय आपण? जर का नाही केलं तर मगाशी सांगितलेले नरक जे आहेत ना, हे नरकाला जाणं पडणार आहे आपल्याला. तिकडे जायचं नसेल तर इथून त्याची सुरुवात आहे. हिंसा दोष घडता कामा नये. विकार दोष कसा घडू नये ते बघितलं, हिंसा दोष कसा घडू नये इथून सुरुवात आहे. आणि त्याच्यामध्ये पंचज्ञान इंद्रिय, श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च, हे पंचज्ञान इंद्रिय सप्त धातू संपूर्ण ज्या कर्मफळामध्ये आहेत, त्या कर्मफळातल्या जीवाची जर का हिंसा झाली तर आपल्याला हिंसा दोष लागतो, म्हणजे हिंसा प्रमाद घडतो. त्याच्या खालील जे आहेत, मुंगी आहे तिच्याकडे पंचज्ञान इंद्रिय नाही आहेत किंवा सप्त धातू सगळे तिच्याकडे नाहीत. मुंगीकडे हाड आहे का? हाड वगैरे नाही आहे तिला. म्हणजे सप्त धातूंपैकी काही गोष्टी तिच्याकडे असतील, बहुतांशी नाही आहेत. अशा पद्धतीने असं सांगतात की बेडूक झालं, कासव झालं, इथून पुढे काय आहे, पंचज्ञान इंद्रिय सप्त धातू त्यांच्याकडे आहेत. आणि म्हणून अशा प्राण्यांची हिंसा जर का घडली तर हिंसा प्रमाद होऊन जातो. त्याच्यासाठी मनुष्यापर्यंतच गेलं पाहिजे असं नाही. एका मताने मनुष्याची जेव्हा हिंसा घडेल त्याच वेळेला हिंसा प्रमाद घडेल, असे दोन्ही मतं आहेत. परंतु आम्हाला सुरुवात कुठून करायची आहे? कुठून करायची? कुणाच्या हिंसेपासून नाही करायची आम्हाला मुंगीपासून सुरुवात आहे. पंचज्ञानेंद्रिय असो नसो काही आम्हाला घेणं नाही. जीव दिसला म्हणजे त्याची हिंसा आम्हाला करायची नाही, हाच भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि हे झालं हिंसा प्रमादाच्या संदर्भातलं. हा हिंसा प्रमाद जो आहे हा चढत्या क्रमात, कुठलाही दोष आणि कुठलाही गुण हा नीचादिक्रमे आपला वाढत 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 जात असतो, मोठा मोठा होत जातो, गुण सुद्धा आणि दोष देखील. मग दोषामध्ये जर का मुंगीचं वैरत्व चिंतलं तर उद्या मुंगीचं मृत्यू सुद्धा चिंतणार आणि वास्तविक मृत्यू आपण घडवून सुद्धा आणू. मुंग्याला मारण्याची पावडर आहे का? म्हणजे काय झालं, वाचिके झालं ना, मानसिकेचं वाचिके झालं. किंवा आपण कोणाला तरी सांगितलं, मग आता आमच्याकडे समजा उंदीर आहेत तर कोणीतरी म्हटलं की ते बाबा औषध आहे आपल्याकडे, तर त्याच्याने काय होतं, ते पळून जातात की मरतात? नाही म्हणे मरतात ते. म्हटलं नको. मग त्रास किती आहे? तो त्रास असं परवडला, पण त्यांना मारल्यानंतर जो त्रास होणार आहे आपल्याला नंतर नरकामध्ये म्हणा कुठे जाऊ आपण, तो त्रास परवडणार आहे का आपल्याला? नाही परवडणार. आणि आमच्या स्वामींनी मुळातच ह्या गोष्टी नाही सांगितलेल्या आहेत. म्हणजे ईश्वर हेतू प्रसन्नता, म्हणजे तिकडून परमेश्वर बघतात ना परत. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ईश्वर दुखावल्या जातात. एक साधा दगड काय मारला आऊसांनी तर स्वामी दुखावले गेले. ते म्हणतात जी तुम्ही दुखावले, स्वामी दुखावतात. का दुखावतात? तो कुत्रा काही उपदेशी आहे का? कुत्रा काही देवाकडे राहणार आहे का? डांगरेश्वर काहीच नाही आहे, कोणतरी कुत्रा येतो. परंतु परमेश्वराला त्याच्यामध्ये त्याचा अधिकार काहीतरी देव बघतात, सर्वाधिकार बघतात. त्या जीवाकडे परमेश्वर त्या दृष्टीने बघतात. तुम्ही आम्ही त्याला कुत्रा म्हणून बघतो. आमचे स्वामी त्याचं देह बघत नाही, त्याचं जीव स्वरूप बघतात. त्या जीव स्वरूपामधला कुठला अधिकार असेल तो बघतात. आणि म्हणून कुठल्या जीवाच्या प्रती परमेश्वराला ते सहन होत नाही. आणि म्हणून तिथे आऊसांना शिक्षा पण देवाने केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला इथे कुठल्याही प्रकारे हिंसा जी आहे ती टाळायची.
काही काही लोक विचारतात आम्हाला, बाबा ते झुरळ मारण्यासाठी काय करायचं, की झुरळ येतात. म्हटले असले प्रश्न बाबांना विचारायचे, म्हणजे बाबांना निमित्त करायचं का? बाबांनी सांगितलं हे वापरा, मग लगेच ते वापरायचं. बाबांनी सांगितलं असे प्रश्न कोणाला विचारायचे नाहीत आणि त्या दुसऱ्यांना त्याचं निमित्त करायचं. त्याच्यासाठी तुम्ही खास म्हणजे महत्वाचं, तुम्ही तुमचं ज्ञानस्तर वाढवा. तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमची भेटून जाणार आहेत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो हिंसा दोष जो आहे तो सूक्ष्म जंतूंपासून सुरू होतो, तो वाढत वाढत मनुष्य हिंसेपर्यंत जातो. त्याच्यानंतर परमेश्वराचे जर देवतेचे काही असतील, जे ज्ञानी असतील, विद्यावंत वगैरे, असं करत परमेश्वराचे दर्शनीय, वेदवंत, बोधवंत अनुसरलेले ह्यांच्यापर्यंत हिंसा जाते. यांच्या अनुसरल्यापर्यंत गेलेली हिंसा चुकू शकते, म्हणजे हिंसा घडली. आता नित्य नरक घडणार आहे तर ते नित्य नरक चुकू शकतं बरं, अनुसरल्यापर्यंत गेल्यानंतर पण. पण अनुसरल्याची जर काही हिंसा झाली आपल्याकडनं तर पुढे भक्ताची हिंसा होणार है ना. साच सत्य ना सत्य. कोणाविषयी बोलले हे? महादेवा भक्तांविषयी. ते निमित्त झाले की नाही त्यांच्या देह जाण्याला. म्हणजे अशा प्रकारे भक्ताच्या हत्येला आपण निमित्त ठरू शकतो. आणि तो जर का निमित्त झालो की पुढे उभयदृश्यापर्यंत ती चाल जाते. एकदा भक्ताचं घडलं की परत मागे नाही, तिथे प्रायश्चित वगैरे काही तशा नाही, म्हणजे पुढे होतच नाही. ती चाल पुढे जाते, म्हणजे जाते उभयदृश्यापर्यंत जाते आणि नित्य नरकाला जाणार. नित्य नरकाला गेलेल्या सृष्टीपर्यंत तिथेच दुःखामध्ये पडून राहणार. म्हणजे इकडे सृष्टीमध्ये काय चालू आहे काही नाही, तिकडेच पडून राहू आपण. सुरुवात कुठून झाली? मुंगी विरूपासनं सुरुवात झाली आहे. आपल्याला वेळीच हे थांबवता आलं पाहिजे. हे झालं हिंसा दोषाविषयी. आणि विकल्प दोष येतो, जो तिसरा दोष जो आहे क्रियावधीतला, तो विकल्प दोष. म्हणजे विकल्प दोन प्रकारचे आहेत, एक विचिकिच्छारूप विकल्प आणि एक देवताजनित विकल्प. विचिकिच्छारूप विकल्प म्हणजे आपण हे चांगलं वाईट शी थू वगैरे ते करतो ना, सोवळं ओवळं वगैरे, किंवा जातीभेद आपण करत असतो. आपल्यामध्ये पण भरपूर आहेत बरं का. फक्त आपण ते चक्रपाणी प्रभू अवतार दिन आणि श्री प्रभू अवतार दिनालाच फक्त बोलतो आमच्या देवानी जातीभेद पाळले नाही, वर्णभेद पाळले. वांचून आपण स्वतः चांगल्या शुद्ध प्रकारे जातीभेद पाळतो. हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा वगैरे मनातल्या मनात आपलं असतं बरं का. हे असता कामा नये. हे जर का आपण पाळत असू तर आपण त्या अस्तिपरीमध्ये बसत नाही. बाकी आपण किती ज्ञानी असो काही उपयोग नाही त्या ज्ञानाचा. अजूनही मनामध्ये किंतु परंतु सवळवळ म्हणजे ह्या गोष्टी आहेत आपल्या, तर ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे हा जो जीव आहे हा उपदेशी आहे, हा आमच्या धर्माचा आहे, माझ्या देवाचा आहे, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कुणालाही त्याची जात विचारू नका. त्यांना तुम्ही उपदेशी आहात का हे विचारा. तुम्ही त्यांच्या उपदेशाची चौकशी करा, किती वर्ष झाले उपदेश घेऊन, किती अभ्यास, म्हणजे किती पाठांतर आहे, काय आहे, कसं का विचारा. त्याची उलट तपासणी नाही करायची आहे. त्यांच्याकडनं आपल्याला काही घेता आलं तर मग त्याच्यासाठी त्यांची विचारपूस करा. आणि त्यानंतर इथे हे विचिकिच्छारूप विकल्प आहे, त्याच्याने प्रतदेह लागतं. आणि दुसरा विकल्प म्हणजे देवताजनित आहे, म्हणजे देवतेला शरण जाणे. कशा कशा प्रकारे? आता आपण उपदेशी आहोत सगळे, आपण देवता धर्म आचरत नाही, तरी देखील आपण विकल्प, देवताजनित विकल्पाला जात असतो इकडे तिकडं. आपल्या लक्षात येत नाही, परंतु कळत न कळत लांबून दुरून हसते परहसते आपल्याकडनं काही ना काही विकल्पजनित क्रिया होत असते. पण जो जीव, म्हणजे खास करून प्रपंचातल्या लोकांकडनं ती होते. पण जे प्रपंचातले जीव आहेत, अभ्यास झालेले आणि वास्तविक दशेत पोचलेले आहेत, ते मात्र विकल्प दोष घडू देत नाही. लांबून दुरून कशाला निमित्त पण ते होत नाहीत. अशा प्रकारे स्वतःला ते जपतात, सांभाळतात. आणि म्हणून लक्ष घ्या, असं काही समजू नका की वास्तविक तिथे जाऊन ते हातबीत जोडल्यानंतरच विकल्प होतो. स्वामींनी सांगितलं अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार. मग ती अपेक्षा किती छोटी असो मोठी असो, पण तुम्ही जर का त्या गोष्टीचा आधार घेतला
की तुम्ही विकल्प प्रमादी झालात म्हणून समजायचं. तिथे जाऊनच हात जोडले वगैरे प्रसाद खाल्ला मगच विकल्प नाही. अपेक्षापूर्वक तुम्ही अन्य धर्माचा अंगीकार केला, विकल्प हा लागला. आणि विकल्प दोष असा आहे, विकार दोषी जीव परत धर्मालाकडे येईल, हिंसा दोषी जीव सुद्धा धर्माकडे येईल, आणि विकल्प दोषी जीव हा धर्माकडे येत नाही. मागच्या दोन्ही दोष घडलेल्या, क्रियावधीचा दोष घडलेल्या जीवांना प्रायश्चित घडू शकतं, परंतु विकल्प प्रमाद घडलेल्या जीवाला प्रायश्चित घडत नाही. म्हणून विकल्प, हिंसा जसं मुंगीपासून सुरुवात होते की नाही, तसं विकल्प अशाच पद्धतीने देवताजनित विकल्प छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होऊन मोठं रूप धारण करेल आणि पुढे जाऊन असा मोठा दोष आपल्याकडनं घडू शकतो. आणि म्हणून देवताजनित विकल्प देखील आपल्याकडनं घडता कामा नये. कुठल्याच अर्थाने अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवू नका, अपेक्षा जीवाकडनं ठेवू नका, देवतेकडनं ठेवू नका, प्रपंचाकडनं ठेवू नका. निरपेक्षता ठेवायची आहे. अपेक्षा ठेवायची कोणाकडनं? स्वामींकडनं ठेवा फक्त. आमच्या सादाईचा बुडतात तेव्हा कोणाकोणाला बोलवलं त्यांनी? आमच्या देवाला फक्त बोलवलं त्यांनी, बस. म्हणजे देवाकडनं अपेक्षा ठेवली, बस. देवाकडनं अपेक्षा ठेवणं काही गैर नाही. आणि त्याहीपेक्षा तुम्ही भक्त जर का असाल, तुम्ही देवाकडनं देखील अपेक्षा ठेवणार. जे करायचं देव करतील, नाही करायचं नाही करतील, पण देवाला सुद्धा अडचणीमध्ये आणणार नाहीत. आणि ठेवलीच अपेक्षा तर देवाकडनं ठेवा, याच्या व्यतिरिक्त कोणाकडनं ठेवू नका. अशा प्रकारे जर का आपण आयुष्य जगत असू तर तिकडे परमेश्वर प्रसन्न तर होतात, पण तुम्हाला मात्र कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. भरपूरही मिळणार नाही तुम्हाला आणि कमीही काही पडणार नाही. असा बरोबर समतोल परमेश्वर त्या ठिकाणी साधणार आहेत. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण महादाईचा निरय निरूपण ही लीळा डोमेग्रामची या ठिकाणी श्रवण केली, आणि सोबतच देहावधी आणि क्रियावधी असे वर्गीकरण, उभय दोष याचं एक वर्गीकरण बघितलं, आणि खास करून क्रियावधीचे दोष याच्याविषयी आपण थोडक्यात खूपशी माहिती आजच्या सत्रामध्ये बघितलेली आहे. दंडवत हो.